त्याला घेऊन जाऊ. लक्ष देत नाही कुठल्याही कामात लक्ष नसतं. म्हणजे नमस्कार नमस्कार. लहानपणापासून सुखी माणसाचा सदरा ही संकल्पना कायम ऐकत गेले आणि एक पक्क झालं, सुख ही पुरुषांची मिरास असली पाहिजे. बायकांना कसलं आलं सुख, पण पुढे पुढे बायका सर्रास सदरे घालू लागल्या. तरी सुखी स्त्रीचा सदरा ऐकण्याचं अस्तित्वात नाही. म्हणजे सुखी स्त्रीची साडी किंवा सलवार कमीज आपला आपण शोधला पाहिजे नाही का. आता ह्या स्त्रियांना तर सापडतंय का पाहूया. तुम्ही चला आतमध्ये, सुखी स्त्रीची साडी आहे. अगं साठवऱ्या बऱ्याच आहेत ना. प्रश्नच नाही, साठवण्या कराव्या तर तूच. मग प्रकाशला तसं वाटतंय का बघा. हा म्हणजे असं झालं तर नवऱ्यानं साठवण्याचं कौतुक केलेलं दिसत नाही, पण प्रकाशला कसं वाटतं, म्हणजे कसं वाटलं हे विचारणं आलं ना. काय बघ काय झालं होतं. अगं परवाचीच गोष्ट. एवढ्या राबून मी त्या साठवऱ्या केल्या तर हा शाणा म्हणतो कसा. साठोऱ्या तशा बरं झाल्या, पण आईच्या हातच्या साठोऱ्यांची सर नाही. हो का. आमच्या नवऱ्याचं पहिलं सांगता येत नाही बघा. असंच का. काय काय सांगता येत नाही ते आता. चार चौकीला कोण द्यायचं का तुला. हो त्याची काय सांगायचं. हां केव्हाही आपण चांगली एखादी गोष्ट करतो, उत्तम प्रसाद करून आपण एकत्र केलं, पण त्याला नाव ठेवतात कसं त्याच्यासारखं झालं नाही, ह्याच्या खाली झालं तुझं. म्हणजे आता कसं काय करायचं बघा यार, कसं तू चालवायचं. आता तुम्हाला दाखवते हे असंच करतात. प्रकाश अरे परवा मी डोसे केले होते, कसे झाले होते रे. बरे वैशालीच्या खालोखाल. असं काय. आणि बाकरवडी. तळ्यांच्या बाकरवडीची सर नाही. आणि लोणचं बेडेकरांच्या खालोखाल. दुष्ट मेले. मला गंमत सांगतो. मी ना एक आयडिया करते. मी काय करते, आपण केलेलं लोणचं बेडेकरांच्या बाटलीत भरून ठेवायचं आणि स्वतः केलेली शेव हल्दीरामच्या पुण्यात घालायची आणि मुलांच्या अंगावर टेकवायची. काय होतं, स्वतःच्या पाककृतीची दुसऱ्यांच्या कडून पण वाखाणली होते आणि एक सुखद अनुभव मिळतो. आता सुखी स्त्रीची साडी अख्खी नाही मिळाली तरी थोडीशी किनार पुरते ना. हो. अहो माझ्याकडे परवा असंच झालं. माझ्याकडे माझ्या सासूबाई आणि नणंद शत्रू पक्षाची पाहुणे मंडळी आली होती आणि काय माझा पिट्टा पडलाय हो. का करून करून अगदी दमले. पण आता तुम्ही बघा ते मला काय दाशेरे देता येत ते. वत्स ठीक आहे बडीशेप. आई ठीक आहे बडीशेप. वत्स आवडला का आजचा मेनू. हो हो छानच झालं होतं सगळं. आणि किती पदार्थ केले होतेस ते. हो ना, पण लोणी अंबळ चळकटच झालं होतं. हा आणि हो केक मात्र बघा अगदी बघा हलका काय झाला होता. दाशेरे देता येत ते. केक मात्र अगदी हलका झाला होता, नुसता भुगा. आणि माझ्या आवडीचं कोशिंबीर किती प्रेमाने केली तीच वहिनी. हो ना, ताटात वाढली की वाहून जात होती. कोशिंबिरीत पाणी होतं का पाणीत कोशिंबीर होतं कधी समजलंच नाही. असू दे का आई, तिचा हात ना अजून घरकामात मुरला नाहीये. हा पण मुरलेल्या हाताची आमटी कधी फुलकं पाणी होत नाही आणि भात पण चिकट होत नाही. हो. आणि मुरलेल्या हाताला वाफेचा चटका बसत नाही किंवा उकळलेलं पाणी अंगावर सांडत नाही. काय शोधते आता या शत्रुपक्षीय मंडळाची एक खांडोळ करायची इच्छा होत असेल ना तिला. पण सुखी स्त्रीची साडी नेसायची आहे ना तर कर मनाचाही आणि बोलू नसतात. पण अगो काय बोलू. थांब सांगते तुला. कानमंत्रच देते तुला. हे ठेव, सगळं काही दे नवऱ्यावर ढकलून.
अहो आई, यांना की नाही असंच आवडतं. असं म्हणजे कसं? म्हणजे कच्चा रवा असलेला शिरा, अंबट जळलेलं तूप असंच आवडतं. आधी माझ्या दादानं असलं काही आवडायचं नाही हं. आता की नाही तुमचा दादा लग्न झाल्यापासून बदललाय. मला म्हणत असतो की लग्न झाल्यापासून मी चविष्ट जेवायला लागलोय. कारण इतक्या दिवसामध्ये इतक्या विविध पद्धतीचे जेवण कधी केलोच नव्हतो. हो की नाही हो? हो 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 ना पोहे जरा खारटसरच चांगले लागतात नाही आहे. आणि त्या मिक्स व्हेजमध्ये काही बायका सगळ्या भाज्यांचा पार लगदा करतात. ह्या मला नाही आवडत. ही कशी कच्चच ठेवते म्हणजे छान सावून खाता येतं आणि अजून चव लागते म्हणून दात पण शाबूत आहे. तिने केलेल्या शिऱ्याची करप खाऊन बघा एकदा. आहा. आणि भाज्या म्हणजे इतक्या तिखट जाळ म्हणजे एकदम चमचमीत. तिच्या हातात जादू आहे. तिच्या हातची सर कोणालाच नाही. बायको असावी तर अशी. काय बरोबर आहे ना बायको? हे घ्या आणि नीट पाठ करा. शाबास. म्हणजे एक जात सगळे खारट जळके तिखट जाळ आंबट गोड पदार्थ. पण आमच्या ह्यांना की नाही असंच आवडतं असं सांगून त्यांच्या माथी मारले की सुखी स्त्रीच्या साडीतले काही इंच झालेच सर. खरंच बायकांनी अशा बरे वाईट पदार्थ करणं हीच तर त्यांची खासियत आहे. पण मुलांनी जर बाहेर बरे वाईट हे लावले तर त्यात तिचा काय दोष असतो? म्हणजे लग्न झाल्यापासून बघते यशाचं श्रेय घ्यायला नवरा पुढे, अपयशाचं खापर बायकोवर. आणि त्यातूनच जर काही असं झालं ना तर म्हणायला मोकळे आईने हेच वळण लावलं होतं का? आईने हेच वळण लावलं होतं का? हा मंत्र चालूच. आईने हेच वळण लावलं होतं का? मुलगी गणितात नापास झाली. हेच वळण लावलं का आईने? अहो पोरगी म्हणते मला नक्की व्हायचंय. हेच वळण लावलं का आईने? खातो आणि बटन पण खातो. शी हेच वळण लावलं का आईने? मुलगा मात्र पोरी फिरवतो. हेच वळण लावलं का आईने? मुलगी बाहेर स्वतः शोधलाय. हेच वळण लावलं का आईने? अरे स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा नापास. हेच वळण लावलं का? साधी चमचा लिंबू शर्यत पण हरला. हेच वळण लावलं का? बस. कमान. मूल म्हणजे तू, घर म्हणजे तू, संसार म्हणजे तू. असं करता करता तुझ्या आयुष्याचं हुतूचं मैदान झालंय. कर मनाचा हिया आणि बोल बिंदास. तुम्ही काय करत होता हो? झोपा काढत होता का? ताटं नका खातो. तुमचेच गुण घेतले. तुमच्याला घराला शिस्तच नाहीये. आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? मुलगा सिगरेट ओढतो. दिवस रात्र हे अग्निहोत्र चालू असतं ना तेच बघून तो सिगरेट ओढतो. दाखवताय कशाला माझ्यावर? तुम्ही काय करत होता वळण लावायच्या वेळेला? बस. अय्या तुझे सासरे आले वाटतं. आता काही खरं नाही हा. हो हो हेच ते. अगं परीक्षक पाहुणे म्हणजे आता पहा. या माझ्या मैत्रिणी कामासाठी आल्या. नमस्कार. म्हणजे धुणी भांडी करतात की काय? हा नाही हो, त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आलेल्या आहे. असू दे. अगं किती उकडताय. जरा पंखा लाव. थांब. किती जळपटलं किती या पंख्यावर. पडली तर खाली अंगावर त्रास होईल ना. आणि हे पडदे कधी धुतले होते. वरच्या रिंगा पण निसटल्यात. दिवाळी तोंडावर आली आहे. घराची साफसफाई करायची असते. माहेरी शिकवलंय ना काही. आनंद आहे. अहो आज करणारच होते. तोपर्यंत तुम्ही फराळाचं घ्या ना. काय काय केलंय? अहो सगळं केलंय. चिवडा, लाडू, शंकरपाळी, करंजी, शेव, कडबुली सगळं काही केलंय. नेहमीच आहे ते. गुलकंदाच्या करंज्या केली आहेस का? कशाच्या? गुलकंदाच्या करंज्या. हल्ली सगळ्या
उदित गृहिणी गुलकंदाच्या करंज्या करतात सध्या नवीन पदार्थ म्हणून. मला नाही आवडत. आनंद आहे. बर आता लोणचं पोळीच खातो. कसली लोणची आहेत? अहो 3 प्रकारची लोणची आहेत. 4 आंब्याची, 3 लिंबाची आणि 2 मिरचीची. नेहमीचीच आहेत ती. माईन पोळ्याचं लोणचं आहे का? हिम्मत मत हार मेरी राणी, सुखी स्त्रीची साडी नेसणारेस ना, लढ म्हण जय भवानी. माईन लोणचं आणि गुलकंदाची करंजी मला नाही होईल. आनंद आहे. तुम्ही मला शिकवाल का? हा तुम्ही आलाच आहात तर आपण 2 किलोच्या करंज्या करून टाकू. हा आणि तुम्ही आलाच आहात बरं झालं. पण आमचे हे इतके आळशी आहे की किती दिवसाचं सांगते त्यांना की जळमटे काढा. पण तुम्ही बरी कामाचे आहात हो. पण तुझा हात तर पोचतो का? हा. माझा ना वर असा हातच पोचत नाही हो. आणि असं वर बघितलं ना की माझी श्वानच दुखते. आता तुम्ही आलाच आहात तर घरातले सगळे पत्ते आपण पुसून घेऊया. घ्या करा घ्या. हा आपल्या माणसांना असं थोडंसं काम सांगायला काहीच हरकत नाही ना. मज्जा येणार आहे आता. मला तर अगदी असं झालंय, आनंद पोटात माझ्या मैना मैना, आनंद पोटात माझ्या मैना, आनंद पोटात माझ्या मैना मैना, आनंद पोटात माझ्या मैना. बायकांनी संसाराकडे लक्ष द्यायचं, सासूच्या माणसांना सांभाळायचं, सगळ्यांना वळण लावायचं. पण ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या पायी बायकाच्या वाटेला नेहमी दुःख चाललंय. बऱ्याच लोकांची टीका पण होते आणि असंतुष्ट आपल्याकडून मात्र भरपूर त्याच्यावरती टीका केली जाते. पण हा एकदा काही साडी नेसायची सवय लागली की दुसरी कुठलीच वस्त्र आवडत नाही का. आणि या साडीचे 5 वर्षानंतर पडदे, 7 वर्षानंतर अभ्रे, काही होतच नाही. झालंच तर उतार वयात छान गोधडी होते, उबदार आणि आश्वासक. चला आता तुम्ही नेसणार ना ही सुखी स्त्रीची साडी. आणि बघा एकदा घेतलेली सुखी स्त्रीची साडी कोणत्याही सबबीवर बदलून मिळणार नाही. आणि आमची शाखा कुठेही उघडता येईल, पण तिची तिने स्वतःची शाखा उघडणं हे अधिक चांगलं नाही का. हो ना. सुनबाई ओ सुनबाई हे आले. साडी घेऊ. आता हे सगळं खाली ठेवा. नाटक संपलं. थँक्यू.